पण वुमेन म्हटल्यावर नक्कीच आपल्या बरोबर एक खूप छानशी भावना येते, बट त्याचबरोबर अशा मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा येतात. ती प्रोफेशनल रोल तर खूप छान पारपणे पाडतेच, पण त्याचबरोबर आई, बहीण, सून, सासू आणि इत्येक रोल सुद्धा पार पाडते. पण त्याचबरोबरीला एक सतत रोल जो चालू असतो तिच्या मेंदूमध्ये, तो म्हणजे असतो आईचा. उदाहरण द्यायचं जर झालं तर घार हिंडते आकाशी पण लक्ष तिचे पिल्लापाशी. बॅक ऑफ द माइंड सतत चालू असतं की माझा मुलगा डब्बा व्यवस्थित खातोय का, त्याचं व्यवस्थित लक्ष लागतंय का, त्याला काही हवं आहे का, त्याला काही वाईट झालं नसेल ना, असे सतत विचार चालतात, स्पेशली ज्यांची मुलं लहान आहेत. मग नेमकी अशामुळे ना आपल्याला सतत चिंता वाटते, आणि चिंता वाटल्यामुळे कामाच्या ठिकाणी मजा पण घेता येत नाही आणि काम पण नीट नाही करता येत, मग ते घरचं असो की बाहेरचं असो. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट, संवाद साधा. आपल्या मुलांबरोबर त्याचा दिवसभराचा टाइम टेबल कसा आहे, त्याचे मित्रमंडळी कोण आहेत, त्याला काय करायला आवडतं, याच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल तर थोडी आपली एन्झायटी कमी होत असते. त्याचबरोबरीला नीट चौकशी करा, जिथं तो कॉलेजला जातो, ट्युशनला जातो, त्याच्या मित्रांबद्दल. त्यामुळे आपल्याला कळतं की त्याची संगत कशी आहे. ठराविक इंटरव्हेलमध्ये त्या ठिकाणी आपण भेट द्यायलाही हरकत नाही. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की आपण काही गोष्टींवरनं कंट्रोल करू शकतो, पण काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाहीये, कारण आपण एक वेगळे इंडिव्हिज्युअल आहोत. आपलं आणि आपल्या मुलाचं अस्तित्व वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथं आहात तुम्ही त्या ठिकाणी काम करा आणि मज्जा घ्या. तो क्लासमध्ये असेल, ट्युशन मध्ये असेल, तो त्याचं काम करतो आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. तो शिकेल आणि तो त्याचा अनुभव घेईल आणि मोठी झेप घेणारच आहे, पण त्याला त्याचं मुक्तपणे जगू द्या. त्याच्यामुळे तुम्ही आई म्हणून काळजी करायची गरज नाही. हा माझा सगळ्यांना एक संदेश राहील.